वटपौर्णिमेला महिलांनी वडाला दोरा का बांधावा? कारण ऐकून आश्चर्य वाटेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण वटपौर्णिमेच्या एका अतिशय महत्वाच्या परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. दरवर्षी लाखो महिला वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात, दोरा बांधतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की हा दोरा नेमका का बांधला जातो? फक्त परंपरा म्हणून की त्यामागे एखादे गूढ रहस्य दडलेले आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. वटपौर्णिमा म्हणजे काय? हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याकरता उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. वट म्हणजे वडाचे झाड आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचा दिवस. वडाचे झाड इतके पवित्र का मानले जाते? शास्त्रानुसार वडाच्या झाडात त्रिदेवांचे वास असतो. मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिव यांचा निवास मानला जातो. म्हणून वडाचे झाड हे साक्षात देव स्वरूप मानले जाते. याच कारणामुळे या झाडाची पूजा केल्यास त्रिदेवांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. सावित्री आणि सत्यवानाची कथा. आता जाणून घेऊया त्या कथेबद्दल ज्यामुळे ही परंपरा सुरू झाली. प्राचीन काळी सावित्री नावाची एक पतिव्रता स्त्री होती. तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी विवाह केला. परंतु ऋषींनी भविष्यवाणी केली होती की सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे. हे माहीत असूनही सावित्रीने त्यांच्याशी विवाह केला. एक दिवस सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेले. सावित्री देखील त्यांच्यासोबत गेली. काम करत असताना सत्यवानाला चक्कर आली आणि ते वडाच्या झाडाखाली पडले. तेव्हाच यमराज त्यांचे प्राण घेण्यासाठी आले. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले, पण सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमराजाने तिला अनेकदा परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने हार मानली नाही. तिची निष्ठा, श्रद्धा आणि प्रेम पाहून यमराज प्रभावित झाले. यमराजांनी त्यांना वरदान दिले. यमराज म्हणाले, सावित्री, तू मला प्रसन्न केले आहेस, माग तुला जे हवे आहे ते. सावित्रीने प्रथम सासू सासऱ्यांचे राज्य परत मिळावे असे सांगितले. त्यानंतर तिने आपल्या वडिलांसाठी पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले. यमराजांनी तेही दिले. शेवटी सावित्री म्हणाली, मला सत्यवानपासून पुत्र हवेत. यमराजांनी होकार दिला, पण लगेच त्यांना आपली चूक समजली. सत्यवान जिवंत नसेल तर पुत्र कसे होणार? त्यामुळे त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. वडाच्या झाडाशी याचा संबंध काय? ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवान पडले होते तेच झाड या कथेचे साक्षीदार होते. म्हणून वडाचे झाड अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. दोरा का बांधतात? आता मुख्य प्रश्न, महिला वडाभोवती दोरा का बांधतात? हा दोरा म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि वैवाहिक बंधनाचे प्रतीक आहे. जसा हा दोरा तुटत नाही तसेच पती पत्नीचे नातेही मजबूत राहावे अशी प्रार्थना केली जाते. वडाभोवती फेऱ्या मारताना स्त्रिया मनोभावे प्रार्थना करतात. प्रत्येक फेरी म्हणजे एक संकल्प असतो. कुटुंबाचे सुख, आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य यासाठी त्या प्रार्थना करतात. वडाच्या झाडाचे वैज्ञानिक महत्व. फक्त धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्ट्याही वडाचे झाड महत्वाचे आहे. हे झाड मोठ्या प्रमाणावर प्राणवायू निर्माण करते. त्याच्या सावलीत बसल्याने मन शांत होते. पूर्वीच्या काळात लोक गावातील वडाखाली सभा भरवत असत. आजच्या काळात या परंपरेचे महत्व. आज अनेकांना वाटते की या परंपरा जुन्या झाल्या आहेत, पण या परंपरांमागे कुटुंब एकत्र ठेवण्याचा संदेश दडलेला आहे. श्रद्धा, संयम, प्रेम आणि समर्पण यांचे महत्व या दिवशी शिकवले जाते. वटपौर्णिमेला काय करावे? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. वडाच्या झाडाची पूजा करावी. दोरा बांधून फेरा माराव्यात. सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी. गरजूंना दान करावे. पूजा करताना घाई करू नये. वडाच्या झाडाच्या फांद्या तोडू नयेत. राग किंवा नकारात्मक विचार ठेवू नये. मित्रांनो, वडाला बांधलेला तो साधा दोरा फक्त एक धागा नसतो. तो असतो विश्वासाचा धागा, प्रेमाचा धागा, नात्यांना जोडून ठेवणारा धागा. सावित्रीने आपल्या श्रद्धेच्या बळावर मृत्यूवर विजय मिळवला. आजही ती कथा आपल्याला सांगते की खरे प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा यांच्यासमोर मोठ्यात मोठे संकटही झुकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.